आमचे सहकारी विलास लांडे, अजित गव्हाणे, योगेश बहल, नाना काटे, सर्व उपस्थित मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो, आज मी काही कार्यक्रम घेतलेले होते, परंतु माझ्या वैयक्तिक अडचणीमुळं सकाळच्या 2-3 कार्यक्रमाला मला येता आलं नाही. मात्र दुपारपर्यंत माझं ते काम झाल्यामुळं मी दुपारनं एक माझी दुःखद घटना, माझ्याबरोबर अनेक वर्ष 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमाताईंचं मध्ये दुःखद निधन झालं आणि म्हणून त्यांचे मिस्टर आप्पा आणि बाकीच्या सोनवणे आणि बाकीच्या सहकाऱ्यांना भेटायला मी तिथं गेलो होतो. त्यानंतर एक मोशीमध्ये स्थलांतराचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कार्यक्रम होता आणि एक जनसंपर्क कार्यालयाची फीत कापायची होती आणि ह्याच्यानंतर माझा पक्षाचा मेळावा आहे. पण पक्षाचा मेळावा झाल्यानंतर मला जरा अर्जंट मुंबईला जायचं आहे. त्याच्यामुळं पक्षाचा मेळावा झाल्यावर पुन्हा पत्रकार मित्रांना भेटता येत नाही. मग पत्रकार म्हणतात की बाबा आमच्या काही प्रश्नांची उत्तर द्या, आमच्याशी बोला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे आणि 3 पक्षाचं आणि काही मित्रपक्षांचं सरकार मिळून आम्ही चालवतो आहे. पण सध्या वाचाळवीरांची संख्या वाढलेली आहे आणि प्रश्न अनेक आहेत. मी नेहमी तुम्हालाही सांगत आलेलो आहे, कारण माझा शहराशी अनेक वर्षाचा संबंध आहे, किंवा जे मूलभूत प्रश्न आहेत, जे खऱ्या अर्थाने विचारले गेले पाहिजेत आणि त्याची उत्तरं पण आम्ही सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून दिले पाहिजेत. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत. सध्या आरक्षणाच्या संदर्भातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री आम्ही सगळेजण सातत्याने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्याबद्दल आता काल पण एक घटना पुण्यामध्ये घडलेली होती, परंतु ताबडतोब पोलिसांनी जे कोणी त्याच्यामध्ये दोषी होते त्याच्यातल्या अनेकांना पकडलेले. आज 2-3 तासापूर्वी पत्रकार परिषद पण पोलीस ऑफिसरनी घेतली आणि त्याच्याबद्दलची सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणी सांगितली, कोण काय कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि पुढचा तपास तर त्या ठिकाणी चाललेलाच आहे. माझं सतत मी पालकमंत्री आता असल्यामुळं आणि एकंदरीतच पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा हा आपला जिल्हा असल्यामुळं महाराष्ट्रात तर आम्हाला लक्ष द्यावंच लागतं. ते आमचं काम आहे, ते आमचं कर्तव्य आहे. परंतु त्याच्यामध्ये दोन्ही शहराला आणि पुण्याला पण जिल्ह्याला पण कुठं विकासाच्या बाबतीमध्ये कुठले प्रश्न पाठीमागं पडू नयेत. मग मेट्रोचा प्रश्न असेल, आता आपलं निगडीपर्यंतचं मेट्रोचं काम स्टेशन वगैरे ते मंजूर झालं आहे. तिथं एक स्टेशन अण्णा बनसोडेंना पाहिजे होतं, म्हणजे नागरिकांची मागणी होती, लोकप्रतिनिधी या नात्याने त्यानं मला केली होती, ती पण आम्ही दूर करतो आहे. बाकीचे पण कामं चाललेली आहेत आणि अजून कुठं कुठं आपल्याला मेट्रो पुढं नेता येईल त्याहीबद्दलचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तिकडं चांदणी चौकात, तिकडं कात्रजपर्यंत, इकडच्या बाजूला हडपसरपर्यंत अशा आहे आणि त्याचं जंक्शन साधारण शिवाजीनगर म्हणजे आपलं कोर्ट आहे तिथं, सेशन कोर्टच्या ठिकाणी आहे. कारण आपल्या बऱ्याचशा मेट्रो जी निगडीवरून स्वारगेटला जाणार आहे, आता पिंपरीवरून जाते, ती पण तिथलं मधलं जंक्शन तेच येतं. हिंजवडी टू शिवाजीनगर तिथं पण सुरुवात तशीच होती, ती टाटा कंपनीला आपण काम दिलेलं आहे. अशा प्रकारे मेट्रोची कामं चाललेली. मध्ये कारण नसताना कधी काय होतं, काही राजकीय कार्यकर्ते, त्यांचे प्रवक्ते कधी माहिती न घेता परस्पर काही पण बोलतात. उदाहरणार्थ मध्ये सांगितलं की मेट्रोच्या बाबतीमध्ये नागपूरला निधी मिळाला, मुंबईला निधी मिळाला, पण पुण्याला निधी मिळाला नाही. दादांत खोटी बातमी होती. आता नितीन करीर चीफ सेक्रेटरी आहेत आणि मी सतत हा निधी देत असताना तो नागपूरचा असो, मुंबईचा असो, पुण्याचा, पिंपरी चिंचवडचा असो, तो गेला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे 20% आपले 20%, 10% कॉर्पोरेशनचे आणि 50%
वित्तीय संस्थांशी असा तो प्रोजेक्ट आहे. थोडासा प्रोजेक्ट लांबला आहे, परंतु अगदी महत्त्वाच्या रस्त्यातनं जात असल्यामुळं अडचणी येतात. मध्ये 2 वर्ष तुम्ही सगळ्यांनी बघितलं, करोनाचा काळ होता, तेव्हाही बरंचसं लेबर हे त्या बाबतीतनं निघून गेलेलं होतं. अशा प्रकारची ती परिस्थिती होती. परंतु त्याला आता पुन्हा हर्डीकरांना ती जबाबदारी दिली. पूर्वी दीक्षितांच्यावर होती आणि त्या कामाला आम्ही लोकांनी गती दिलेली आहे. परवा पुणे नाशिक ह्याही जमिनी जिथनं रेल्वे लाईन जाणार आहे त्या जमिनी पहिल्या ताब्यात घ्याव्या लागतात. तेही काम सुरू केलेलं आहे. रिंग रोड आपण पुणे पिंपरी चिंचवडला 2 रिंग रोड करतो, एक आउटर आणि एक इनर. तर आउटरच्या बद्दलचं काम रस्ते विकास महामंडळाला दिलेलं आहे. ते काम आपलं गतीनं म्हणजे जमिनी ताब्यामध्ये घेण्याचं बरंचसं काम झालेलं आहे. योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ताब्यात आल्यानंतर त्याचे साधारण वेगवेगळ्या टेंडर 8-10 त्या एकंदरीत 170 का काहीतरी किलोमीटर आहे त्याबद्दलचं निघून ते झाल्यावर मात्र पुणे पिंपरी चिंचवडला जो वाहतुकीचा ताण पडतो तो ताण कमी होण्याच्याकरता मदत होणार आहे. आम्ही हे सगळं करत असताना जिथं रस्ते विकास महामंडळाची मदत घेता येईल, जिथं दोन्ही कॉर्पोरेशनची मदत, जिथं PWDची मदत शासनाच्या आणि आपला हे नॅशनल हायवे त्यांची मदत, अशी सर्वांची मदत घेऊन आम्ही पुढं कामं नेटाने नेण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतो आहे. 12 तारखेला देशाचे पंतप्रधान 2 कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत. जवळपास 46,000 कोटीची कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन आहेत. सगळे मिळून ती रक्कम जवळपास तेवढी आहे आणि त्याच्यातनं नावाशेवा शिवडी पण ब्रिज आपण उद्घाटन करतो आहे. झालं आहे काय, ह्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं एकट्या म्हणजे ऑफिसर लोकांचं राज्य झालं. मध्ये एक TDR प्रकरण घडलं, त्याला आम्ही आता स्थगिती द्यायला सांगितलेली आहे, ते थांबवायला सांगितलेलं आहे. त्याच्यात मी मागं तुमच्याकडं का कुठं सुतवाच केलं मला आठवत नाही, परंतु काहीतरी त्याच्यात पाडीमुडत आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सगळी माहिती घेतली. कालच माझं आणि देवेंद्रजींचं पण ह्याबद्दल बोलणं झालं. त्याच्यामुळं आम्ही कुठंही राज्यकारभार करत असताना एखाद्या शहराचं नुकसान होत असेल आणि ते आमच्या दृष्टीपथात आणून दिलं असेल आणि तिथं राज्य सरकारच्या नेमलेले अधिकारी असतील तर त्यांना आदेश देण्याचा आम्हाला अधिकार आहे सरकार म्हणून. आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना तशा पद्धतीचे आदेश देतो आहे. मी तर त्या दिवशी त्यांना हिंट दिलेली आहे. मी म्हणलं मी एकदा तपासून घेणार, पण मला याच्यामध्ये गडबड दिसते. आणि कालच मी आणि देवेंद्रजी येत असताना आमचं दोघांचं ठरलं आहे आम्ही आता सोमवारी कदाचित CMची भेट होईल. CM साहेबांच्याही कानावर घालावं लागेल, कारण नगरविकासच्या अंडर ते येतं. पण CM साहेबांच्याही कानावर तक्रारी केल्यात अशी माझी माहिती आहे. नाही, ह्या संदर्भात पहिल्यांदा हे म्हणजे मी पालकमंत्री झाल्यानंतर झालेलं आहे. मी ताबडतोब त्याच्यात मला अजित गव्हाणे, माझ्या अनेक सहकारी, नाना असतील, प्रशांत असेल, विलासराव असतील, अनेक योगेश असेल, सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं होतं. पण मी म्हणलं लगेच एका सांगितलं तरी आपण तपासून बघावं म्हणून मी आत्ताचे चीफ सेक्रेटरी झालेले, ते पूर्वी नगरविकास खात्याचे सचिव होते, त्याच्यावर त्यांनाही नगरविकास माहिती आहे. मी त्यांच्याकडनं ते दाखवून काय तुमचं मत आहे. मी असीम गुप्ता नगरविकास 1चे त्यांनाही ते तपासायला सांगितलं. मी काही माझी आयुक्त किंवा नगरविकास सांभाळलेले सचिव लोक त्यांनाही सांगितलं. असं 4-5 ठिकाणून सगळी माहिती घेतल्यानंतर मी तुमच्याशी एकदा बोललो होतो. तुमच्याशी का पुण्याशी मला एकदा आठवत नाही. हां की इथं पाणी काहीतरी मुरतं, इथं लक्ष दिलं पाहिजे आणि मग आम्ही त्या निर्णयाप्रत आलेलो.
एक मिनिट, मी प्रमुख नाही, तिथं राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख होते नंबर 1. त्याच्याबद्दल मी स्वतः अधिवेशन झाल्यावर बैठक घेतली होती पुण्याला. त्याला उदय सामंत मंत्री महोदय, भाऊसाहेब भोईर आणि या क्षेत्रातले बरेच जण उपस्थित होते. त्यांना जो निधी लागतो, 100वे नाट्य संमेलन म्हणून 10 कोटी रुपये निधी दिला. जो आणखीन कमी पडेल ते DPC मधून द्यायचं कबूल केलं. हे तुम्ही त्यांना कुणालाही विचारू शकता. त्याच्यानंतर दोन्ही आयुक्तांना निरोप गेले, म्हणजे बोलून घेतलं त्या मीटिंगला. कलेक्टरना बोलून घेतलं, दोन्ही CPंना बोलून घेतलं, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवायला सांगितली. महत्त्वाचं नाट्य संमेलन होतं आहे, आपली उद्योगनगरी आहे. त्याच्यामध्ये साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा ह्या सगळ्या क्षेत्राला प्रोत्साहन दिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक अडचणी कुठल्याही न येता सोडवण्याच्या बद्दलच्या 2 बैठका माझ्याकडे झाल्या. आपल्या इथं काही पैसे कमी पडत होते, तेही मी ताबडतोब DPCमध्ये कलेक्टरला द्यायला सांगितले. माझी जी जबाबदारी होती ती व्यवस्थितपणे मी पार पाडलेली आहे तिथं कुठंही. आणि माझं स्वतःचं मत आहे, साहित्य संमेलन असेल, नाट्य संमेलन असेल, तुम्ही जर पूर्वीचा इतिहास बघितला तर चव्हाणसाहेब खाली बसायचे. ते त्याच्यामध्ये पाहुणे म्हणून त्यांनी त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी तिथं जायचं. परंतु अलीकडं बरेच वर्ष चित्र बदललेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी झालं. ते आत्ता नाही, 6 तारखेला होतं. त्याच्यामध्ये कुठलीही त्यांना अडचण, भाऊसाहेब तर माझाच कार्यकर्ता आहे, भाऊसाहेबाला सांगितलं कुठली काही तुला प्रसंग वाटला तर मला सांग, त्याच्यामध्ये कुठलीही अडचण मी येऊन देणार नाही. त्याच्यावर मी माझी जबाबदारी, तुम्ही पण अनेक वर्ष ओळखता, मी जबाबदारीतनं कुठं अंग काढून घेतलं का? त्याच्या संदर्भामध्ये तिथं कुठं कमतरता कुठली राहील ह्या संदर्भामध्ये सगळं मी लक्ष दिलेलं आहे. त्याच्यावर मराठी नाट्य संमेलनाचे मान्यवर कलाकारांनी सकाळी मिरवणूक काढली. प्रशांत दामले होते, वर्षा उसगावकर होत्या, बाकीचे अनेक मान्यवर होते. ते त्यांचं काम करत आहेत. ज्यांनी त्यांनी ज्याचं त्याचं काम करावं.